राज्यात लागलेला निकाल महाविकास आघाडी पचवू शकलेली नाहीये। एका बाजूला विधानसभेतील पराभव समोर असताना त्यांना आता भीती वाटते ती भविष्यात येऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निकालाची। विधानसभा निकालानंतर उद्धव असो की राज, दोन्ही ठाकरे मनोमन हादरलेत। मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची अवस्था तेलही गेले तूपही गेले, हाती आले धुपाटणे अशी झाली आहे। राज यांनी निकालानंतर केलेलं ट्विट बोलकं आहे। राज म्हणतात, अविश्वसनीय, तुर्तास एवढंच। विधानसभेत राज यांच्या 2024 मध्ये जागा शून्य झाल्यात। पक्ष स्थापनेनंतर मनसेची ही सर्वात खराब कामगिरी आहे। राज यांचा मुलगा अमित राहत्या घराच्या मतदारसंघात निवडणूक हरलाय। राज यांचे चुलत बंधू उद्धव यांना बसलेला धक्का त्यांच्या शब्दात जाणवतोय। उद्धव निकालाच्या दिवसभर माध्यमांपासून दूर घरातच राहिले। शनिवारी सायंकाळी त्यांच्या वक्तव्यातून निराशा व्यक्त झालीच। कोरोनाच्या काळामध्ये कुटुंब प्रमुखाप्रमाणे माझं ऐकणारा महाराष्ट्र हा माझ्याशी असा वागेल याच्यावरती माझा विश्वास नाही। कारण मी जे सांगत आलो त्याच तळमळीने याही वेळेला मी महाराष्ट्राला मनापासून तळमळीने सांगितलं होतं आणि असा हा माझा महाराष्ट्र हा असा वागेल याच्यावरती माझा विश्वास नाहीये। निकालात मुंबईतल्या 36 जागांपैकी भाजपाला 15, शिवसेनेला 6 तर राष्ट्रवादीला 1 जागा मिळाली आहे। तर इकडे काँग्रेसला 3, पवारांच्या राष्ट्रवादीला 0 जागा मिळाल्यात आणि उद्धव गटाला 10 जागा मिळाल्यात तर इतर 1 जागा। विधानसभा निवडणुकीत राज आणि उद्धव यांची राज्यभरात धुळधाण झाली आहे। त्यातही मुंबईत 10 आमदार जिंकल्याने उद्धव गटाची धुगधुगी कायम आहे। तरीही येऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत बीएमसी हातून जाण्याचं संकट मातोश्रीवर घोंगावतंय। दयनीय ठाकरेंना महायुतीतून बीएमसी लढताना मुंबईत काँग्रेस आणि पवारांच्या राष्ट्रवादीला स्वतःच्या हक्काच्या जागा सोडाव्या लागतील। अशावेळी दयनीय ठाकरेंना आव्हान देण्यासाठी महायुती जोरदार प्रयत्न करेल। प्रसंगी शिवसेना आणि भाजपा आमने सामने लढतील आणि उद्धव गटासमोर आव्हान वाढवतील। त्यामुळे भाजपा विरुद्ध शिवसेनेची लढाई बीएमसीतून ठाकरेंना पूर्णपणे दूर करेल अशी शक्यता आहे। भाजप शिवसेनेची जी नैसर्गिक युती होती ती शरद पवार साहेबांनी उद्धवजींनी 19ला तोडली। त्याचा एक वेगळा राग विशेषतः माननीय बाळासाहेबांच्या मतदारांच्या मनात होता। बीएमसीच्या शिवाय राज्यात डझनभर महानगरपालिका आणि त्याहून दुप्पट नगरपालिकांच्या निवडणुका होऊ घातल्यात। ओबीसी आरक्षणाचा प्रश्न न्यायालयामध्ये भिजत पडलाय। न्यायालयाचा निकाल येताच स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका होतील। दयनीय मवियाची अवस्था केविलवाणी होण्याची शक्यता जास्त आहे। अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांना उद्धव आणि शरद पवार यांचं आव्हान मोडून काढायचंय। भाजपाला काँग्रेसचं वर्चस्व कमी करायचंय। अशा स्थितीत महायुतीचं आव्हान मवियासमोर अधिक कडवं आव्हान असेल हे नक्की। राज्याच्या तिजोरीच्या चाव्या ताब्यात घेतल्यानंतर देशातील सर्वात श्रीमंत महानगरपालिकेची तिजोरी पण स्वतःकडे आणण्यासाठी महायुती प्रयत्नशील आहे। तर ठाकरे त्या विरोधात निकराने लढतील अशी अपेक्षा आहे। ब्युरो रिपोर्ट, जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई।